गाड्या अमूल मला चाय मागव. असेल आपण मंडळाकडे जमा करा, कारण थोड्या वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन या मंचावरती होतंय, त्याच्यामुळे आपलं सहकार्य देखील अपेक्षित असेल. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी मान्यवरांचं आगमन या मंचावरती होतंय. तर गणराज यावेळेस मात्र पाटीलवाडी या संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी दाखल केली जाते. यावेळेस मात्र विक्रम पाटील त्यानंतर ओमकार कीर ही एक यशस्वी जोडी आपण पाहतो. गणराज पाटीलवाडी संघाच्या माध्यमातून भरपूरचा अनुभव यांच्याकडे असेल आणि ही एक यशस्वी जोडी गणराज संघाच्या माध्यमातून दाखल केली जाते. तर विक्रम पाटील आणि ओमकार कीर असेल यावेळेस मात्र गणराज पाटील या संघाच्या माध्यमातून. तर पहिले फलंदाज घेऊन यावेळेस मात्र नाना तोडणकर अनुभवी असा गोलंदाज भैरी मुगाई मुरुगड संघाचा 25 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त काळ प्रोग्राम क्रिकेट खेळला जातं. या ठिकाणी नानाच्या माध्यमातून एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. स्ट्रायकर गोलंदाज असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलला जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि त्याचा मंत्र स्वतःला रोखला गेला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते विक्रमच्या माध्यमातून. स्ट्राईक थोडीशी रोटेट केली जाते. स्ट्राईकला असेल यावेळेस मात्र ओमकार कीर एका धावेने धावांचा श्रीगणेश करतोय. यावेळेस मात्र गणराज पाटीलवाडी संघ नाना तोडणकर याचा पुढील चेंडू ऑब्रेक चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न थोडासा पोहोचला. बॅट आणि बॉल यांचा योग्य असा संपर्क नसेल. डॉट चेंडू पण पाहतोय गोलंदाज नानाच्या माध्यमातून.
राहुल पेनकर कमिटीची थोडीशी मदत केली आहे, त्यांचे हार्दिक अभिनंदन केल्याबद्दल. त्या ठिकाणी मुरुडवाडीतील उद्योजक राहुल शेठ किलनकर यांचं देखील आम्ही आभारी असो. यांचं देखील या स्पर्धेला बहुमूल्य असं योगदान लाभलंय, त्याबद्दल आमचं ठरले क्रिकेट लब मुरुड या ठिकाणी मीडिया यांच्या वतीनं राहुल शेठ किलनकर यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. राहुलनी शिवलकर टी शर्ट दिले मंडळाला. त्यानंतर आशिष शेठ सावंत, नंतर सुमित शेठ शिवलकर यांचं देखील आम्ही आभारी असो. या मंडळाला त्यांच्या माध्यमातून टी शर्ट पुरस्कृत केले गेलेत, त्याबद्दल आशिष सावंत त्यानंतर सुमित शेठ शिवलकर यांचं देखील आम्ही आभारी असो. एक मोठा धक्का बसतो ओंकार किरी याच्या स्वरूपात, माघारी परतला जैलबादच्या स्वरूपात. एक मोठी यश निश्चितपणे मिळते ते म्हणजे नाना तोडणकर याला. बंडांच्या स्वरूपात संधी दिली जाते, पाहूया संधीचं सोनं केलं जातं का. यावेळेस मात्र विहित लागवण्याचा प्रयत्न, नाना चेंडूच्या दिशेने दाखल आणि यावेळेस मात्र टीपला जातो जेल. दुसरा धक्का बसतोय यावेळेस मात्र गंगराज पाटील बळी संघाला विजय. तर तन्मय पाटील एक नागपुरा फलंदाज, चांगला गोलंदाज म्हणून आपण कृषीमध्ये ओळखला जातो तो तन्मय फलंदाजीला दाखल झालाय. यावेळेस मात्र विहितचा फटका लागवला गेला आणि यावेळेस मात्र सूर्य कसा झेल यावेळेस मात्र टीमला जातोय भैरी जुगाई मुरुड संघाच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र या स्पर्धेतील हॅट्रिक पूर्ण केली जाते नाना तोडणकरच्या माध्यमातून. अभिनंदन असेल नाना. एक सज्ज असेल शायकला असेल यावेळेस मात्र फलंदाज विक्रम पाटील. सूर्य कसा फटका आपण पाहतो विक्रमच्या बॅट मधून एकीने हा व्यवस्थित पोहोचला केली जाते. त्या एका धावानंतर धावसंख्या होते
म्हणजे 2 धावा. सावध अशी सुरुवात म्हणावी लागेल. गंगराज पाटील बडी संघाच्या माध्यमातून थोडीशी खराब अशी सुरुवात असेल पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर. नाना तुळंकर याच्या माध्यमातून या सेमीफायनल मध्ये हॅट्रिक पूर्ण केली गेली आणि याचा सुनील चेंडू यावेळेस मात्र फायनलच्या दिशेने करण्याचा प्रयत्न होता. पंचांच्या माध्यमातून इशारा येतो यावेळेस मात्र वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते ती म्हणजेच 3 धावा. तीन ही धावसंख्या आपण पाहतोय. यावेळेस मात्र षटक क्रमांक 2 चालू असेल. ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळला जातोय प्रदीपच्या माध्यमातून. एका धावेवरती संतुष्ट देखील असेल तो प्रदीप पुढच्या गोट्या. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 4 धावा. स्ट्राईकला असेल तो विक्रम पाटील. एक चांगलं क्रिकेट विक्रमच्या माध्यमातून देखील खेळला जातं परंतु ही जबाबदारी त्यांनी घ्यावी लागेल. जरासा गेला होता यावेळेस मात्र बोर्ड रनच्या स्वरूपात माघारी बदलावं लागतंय. यावेळेस मात्र विक्रम पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चौथा धक्का बसतोय गणराज पाटील बडी संघाला. सिनियर असा क्रिकेटपटू असेल. भरपूरचा अनुभव त्याच्याकडे देखील असेल आणि या सुंदर डायरेक्ट चेंडू आपण पाहतोय गोलंदाज अनिशच्या माध्यमातून. बरेचसे चांगले खेळाडू या सुंदर गणराज पाटील बडी या संघातून खेळताना दिसत आहेत. बेस्ट फिनिशर म्हणून ज्याची ओळख असेल तो साहिल मयेकर अजूनही निश्चितपणे मैदानावर येणे बाकी असेल. यावेळेस मात्र लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या मात्र फाईन लेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न असेल आणि दुसरी धाव यावेळेस मात्र कंप्लीट केली होते अजित पाटीलच्या माध्यमातून. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 6 ही धावसंख्या आपण पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतो. खेळण्यासाठी यावेळेस सज्ज असेल तो म्हणजे अजित पाटील. विरुद्ध अनिश पुलंकर अशी लढत आपण पाहतो या दुसऱ्या षटकामध्ये. गुलाबच्या दिशेने फटका खेळला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. यावेळेस मात्र अजितच्या माध्यमातून षटक क्रमांक समाप्त होते 2 आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4 गडी बाद 7 धावा. तिसरे षटक घेऊन गोलंदाज महेश भावे सज्ज असेल. रफ्तार किंग म्हणून ओळखला जातो. भरी जोगाई मुरुडवाडा संघाच्या माध्यमातून महेश भावे याचा पहिला चेंडू चांगला फटका मैदानाच्या दिशेने खेळला जातो. आईच्या बॅट मधून एकरी धावे यापासून कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 8 धावा. चेंडू यावेळेस मात्र भेरकावर जातोय फाईन लेगच्या दिशेने. अरबाज दाखल झालाय. अरबाजच्या माध्यमातून संतोषी फेकी आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. अजित पाटील याच्या माध्यमातून रोखलं जात आहे.
धाव संख्येमध्ये 9 धावा. महेश भावे पुन्हा एकदा विलियमच्या मार्कवरती सज्ज असेल. यावेळेस देखील फटका खेळला जातोय पॉइंटच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न असेल अजितच्या माध्यमातून. यावेळेस दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या दोन धावेनंतर धाव संख्या आपण पाहतोय 11-11. थोड विकेट आपण पाहतोय. या धाव संख्या गंधराज पाटील या संघाच्या माध्यमातून. महेश याचा पुढील चेंडू विकेट करायचा प्रयत्न होता. स्क्वेलेक्सच्या दिशेने धमाका आपण पाहतोय. जाहू असेल त्याच्या माध्यमातून चेंडू रोखला गेला. एका धावेवरती संतुष्ट असेल तो अजित पाटील आणि या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 312 धावेवरती. प्रदीप उर्फ गोट्या तीन सज्ज असेल स्ट्रायकिंग एंड वरती. निश्चितपणे मोठी फटके खेळावी लागतील यापासून गंधराज पाटील संघाला. त्यानंतर त्या पुढून फटका खेळायचा प्रयत्न पोहोचला. पंचाच्या माध्यमातून मात्र इशारा येतो वाईट चेंडूचा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते 13 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असेल. धावसंख्या आपण पाहतो ती 13. महेश याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी प्रदीप सज्ज असेल. यानंतर विकेट किपर नाना चुकताना दिसला. अजय मेकर चेंडूच्या दिशेने दाखल. चांगला बॅकअप असेल यानंतर नानासाठी आणि यापासून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 15 धावा. 15 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक राहतो खेळण्यासाठी मात्र प्रदीप उर्फ गोट्या सज्ज असेल. शानदार खेळाडू म्हणून ओळखला जातो गोट्या किल. यापासून गंधराज पाटील संघाच्या माध्यमातून. तर अखेरचा चेंडू यावेळेस महेशच्या माध्यमातून. यावेळेस देखील विकेटचा प्रयत्न पोहोचतोय. षटक क्रमांक समाप्त होते 3 आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 15 धावा. 4 गडी बाद 15 तर अर्धा दाखल झालाय. चौथं षटक घेऊन टाकला असेल तो अजित पाटील. यावेळेस मात्र सुरेख फटका मेदानच्या दिशेने खेळला होतो. महेश दाखल झालाय आणि महेशच्या माध्यमातून अक्षरच्या दिशेने फेकी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट केली जाते अजितच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या होते 16. तर अरबाजच्या माध्यमातून पुढील चेंडू वाटाळला गेला. विकेट असेल. यावेळेस मात्र स्क्वेलेक्सच्या डोक्यावरून चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. प्रदीप उर्फ गोट्याची बॅट गुण लागते. षटकारांची आतषबाजी करण्याचा सातत्याने माहिर असणारा हा खेळाडू. यावेळेस मात्र आक्रमक कशी फलंदाजी आपण पाहतोय. अरबाज याचा पुढील चेंडू. यावेळेस देखील विकेटचा प्रयत्न फसला. बॅट आणि बॉल यांचा योग्य संपर्क नसेल. चेंडू तर विकेट किपर नाना याच्या हातामध्ये डॉट चेंडू आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. हानामारीचं षटक असेल आणि निश्चितपणे हानामारी केली जाते. यावेळेस मात्र प्रदीपच्या माध्यमातून
अर्थात याचा पुढील चेंडू यावेळेस देखील क्वेलेच्या दिशेने आक्रमण केलं जात आहे. सुरेखाचा फटका, वेगवेग चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, चौकार. माध्यमातून चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहतो. या हाणामारीच्या षटकामध्ये यावेळेस मात्र थोडस क्षेत्ररक्षण देखील आक्रमक सजवलं जात आहे. नाना तोडकरच्या माध्यमातून एक खेळाडू आपण पाहतो स्क्वेअरच्या दिशेने, दुसरा आपण पाहतोय विकेटच्या दिशेने महेश भादे याला तैनात केलं जात आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतोय. अरबाज विरुद्ध प्रदीप अशी लढत आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू, सुरेखाचा फटका, जयची संधी हुकली जाते आणि यावेळेस पाहूया स्ट्राईक रोटेट केली जाते का. यस, यावेळेस स्ट्राईक रोटेट केली जाते. निश्चितपणे 2 धावा कंप्लीट केल्या जातात यावेळेस मात्र प्रदीपच्या माध्यमातून. गच्चा क्षेत्ररक्षण देखील बक्षीस असेल त्या रेस मध्ये, निश्चितपणे असेल हा क्षेत्ररक्षक. पंकज पटलोक पाटील यांच्या माध्यमातून हे पुरस्कृत पारितोषिक असेल. पुन्हा एकदा अरबाज गोलंदाजी मारण्यासाठी सज्ज असेल. स्ट्राईकला आपण पाहतो तो हानागती असा फलंदाज तो म्हणजे प्रदीप कीर. चेंडू होता यावेळेस पंचांचा कॉल असेल. यस, निश्चितपणे पंचांचा कॉल, वाईट चेंडूचा इशारा. यावेळेस मात्र धाव मात्र कंप्लीट केली जाते. एकेरी या 2 धावा निश्चितपणे मिळत आहेत. यापासून गंगराज पाटीलवाडी संघाला या 2 धावांनंतर धावसंख्या होते 30 धावा. चांगली धावसंख्या आपण पाहतोय गंगराज संघाच्या माध्यमातून. विशेष करून कौतुक करावं लागेल प्रदीप कीर याचा. चौकार षटकारांची आतषबाजी आपण पाहिली या हाणामारीच्या षटकामध्ये. वरती थोडासा हल्ला चढवला जातोय. षटकातील अखेरचा चेंडू शिल्लक असेल. अजित पाटील देखील सज्ज. यामध्ये पंचांचा कॉल असेल. याचा 9 चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून. यावेळेस पाहूया पंचांच्या माध्यमातून निश्चितपणे यामध्ये 9 चेंडूचा इशारा एकदम कंप्लीट मात्र केली जाते. माफ करा, या पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. फलंदाज बाद होतो तो या प्रदीप विकेट करायचा प्रयत्न असेल. झेलची संधी होती का पाहूया. यस, ची संधी होती. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा होतो प्रयत्न आणि यावेळेस मात्र धावबाच्या स्वरूपात मात्र माघारी परतावं लागतं. या ठिकाणी अजिंक्यला निर्धारित 4 षटकांची समाप्ती होती आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 32 धावा. 33 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. बळी जोगाई मोरवाड संघाला.
तर पाहूया या बेस मित्र भैरी जोगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून कोणती जोडी दाखल केली जाते. पिलनकर त्यानंतर अखिल ही जोडी आपण पाहतोय. भैरी जोगाई मुरुगवाडा संघाच्या माध्यमातून सलामीच्या स्वरूपात 33 धावांचं लक्ष असेल. सेमीफायनलची पहिली लढत आपण पाहतोय. तर दुसरी लढत होईल महापुरुष मुरुगवाडा विरुद्ध शिवलकरवाडी. या दोन्ही संघांनी देखील सज्ज राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपली देखील लढत होईल. साईश्री 11 शिवलकरवाडी विरुद्ध महापुरुष मुरुगवाडा अशी लढत. हा सामना संपल्यानंतर लगेचच होईल. सेमीफायनलचा दुसरा सामना असेल. तर पहिली लढत आपण पाहतोय या ठिकाणी गणराज पाटीलवाडी विरुद्ध भैरी जोगाई मुरुगवाडा. तर मी विनंती करतो भाड्याशेठ मयेकर यांना आपण दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक करून घ्यावी. शिवलकरवाडी संघनायक त्यानंतर महापुरुष मुरुगवाडा संघनायक आपण मंचाच्या समोर या. लगेचच आपण दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक घेतोय. राहुल शेठ चिलनकर यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक घेतली जाते. महापुरुष मुरुगवाडा विरुद्ध शिवलकरवाडी अशी लढत आपल्याला पाहता येईल. तर आपण चालू सामना पाहतोय या सूत्र मुरुगवाडा विरुद्ध पाटीलवाडी. पहिला आपण चेंडू पाहतोय. या सूत्र अखिलच्या बॅट मधून येतोय एक बिगीचा फटका षटकार. जाते आणि नाणेफेकीचा कमी जास्त लागतोय. यावेळेस मात्र महापुरुष मुरुगवाडा संघाच्या बाजूने सुरेखचा फटका पाहतोय. या ठिकाणी अखिलच्या बॅट मधून षटकारची मोहर लावली जाते. स्वप्नील यावेळेस पुढील चेंडू घेऊन सज्ज असेल. डावखरा हा गोलंदाज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय आसमानी फटका येतो. षटकार अखिलच्या बॅट मधून सलग दुसरा षटकार ठोकला जातोय. करायचा प्रयत्न झाला. डॉट चेंडू आपण पाहतोय स्वप्नीलच्या माध्यमातून. निश्चितपणे दोन चेंडू षटकार ठोकल्यानंतर एक वेगळं करायचा प्रयत्न अखिल याचा. बॅट आणि बॉल याचा मात्र कोणताही संपर्क नसेल. निश्चितपणे एक धाव कंप्लीट केली जाते अखिलच्या माध्यमातून. या एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 13 धावा. अजून सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील सज्ज असेल. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय अनिश पिलनकर. सावधगिरीचा फटका आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहतोय. अनिशच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर धावसंख्या होते 14 ही धावसंख्या आपण पाहतोय. जुन्या खात्यामध्ये षटक क्रमांक पहिलं चालू असेल. डावखुराचा गोलंदाज स्वप्नील हे षटक हाताळतोय. निश्चितपणे धावांवरती अंकुश लागणं गरजेचं असेल. ज्या पद्धतीने फलंदाजी पाहिली आपण अखिलच्या माध्यमातून सलग 2 चेंडूवरती 2 बिगहिटचे फटके आणि यावेळेस मात्र पाहूया कमबॅक केलं जातं का गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून. यावेळेस मात्र ऑफिसच्या बाहेर येणारा चेंडू असेल. मुख्य पंच असतील ओपे चव्हाण यांच्या माध्यमातून वाईट चेंडूचा इशारा, अतिरिक्त धावेचा इशारा आणि त्यानंतर धावसंख्या देखील होते 15 धावा. असे 18 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी भरी जोगाई मुरुगवाडा संघाला. यावेळेस मात्र बिग हिटचा प्रयत्न फसला. चेंडू पायांवरती आदळतोय. पंचांकडे दाद मागायचा प्रयत्न झाला परंतु यावेळेस पंचाच्या माध्यमातून देखील इशारा येतोय. पुढे आपले क्रीजमध्ये सुरक्षित राहतोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजा स्वप्नीलच्या माध्यमातून. धावांवरती अंकुश लावायचा हा प्रयत्न असेल. षटकातील अखिलचा चेंडू शिल्लक राहतोय. अखिल देखील सज्ज असेल. पुन्हा एकदा स्क्वेअरलेगच्या दिशेने फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या दिशेने ढकलला. आता तो चेंडू निसटला आणि त्यानंतर निश्चितपणे दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते अखिल याच्या माध्यमातून. षटक क्रमांक समाप्त होते. या ठिकाणी मात्र पहिलं आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते गुण खात्यामध्ये ती म्हणजेच
शून्य गडी बाद 17 धावा. तर षटक क्रमांक या ठिकाणी मात्र दुसरं घेऊन तन्मय पाटील सज्ज असेल. फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जातो. यावेळेस मात्र चांगलं क्रिकेट आपण पाहतो अनिशच्या माध्यमातून. अनिशला देखील माहीत असेल अखिलच्या माध्यमातून चांगली खेळी केली जाते, त्याला कुठेतरी स्ट्राईक दिली जाते, वारंवार त्याच्याकडून फलंदाजी करून घेतली जाते. तन्मय याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी अखिल सज्ज असेल. यावेळेस मात्र स्क्वेअरलेगच्या दिशेने आक्रमण केलं जातंय. क्षेत्ररक्षक दाखल फेकी करेल, तदवर घेतली जाते एक धाव. या दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसेल. अनिशच्या माध्यमातून एका धावेनंतर धावसंख्या आपण पाहतोय 19 धावा. अजून 14 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. तन्मय याचा पुढील चेंडू अनिश सज्ज असेल. चेंडू होता, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा असेल प्रयत्न, पण तो यावेळेस मात्र अखिलच्या माध्यमातून रोखला जातोय. एका धावेवरती संतुष्ट असेल यावेळेस मात्र अनिश. धावसंख्येवरती 20 धावा. अजून 13 धावांची आवश्यकता. भैरी जोगाई मुरुगवाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू होता, डेरकावला गेला, स्क्वेअरच्या दिशेने असेल क्षेत्ररक्षक, वर घेतली जाते एक धाव. या एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 धावा. 21 ही धावसंख्या आपण पाहतोय गुण खात्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं चालू असेल. गोलंदाज तन्मय पाटील याच्या माध्यमातून हे दुसरं षटक हाताळलं जात आहे. तन्मय याचा पुढील चेंडू अनिश सज्ज असेल. यावेळेस मात्र विकेटचा पतन, बोल्ड आउटच्या सुपात माघारी परतावे लागतंय अनिश पिलनकर याला. यावेळेस मित्र आफ्रिदी उर्फ जाहू आपण पाहतोय नवीन बॅटर असेल, मैदानाच्या दिशेने दाखल झालाय. याचा पुढील चेंडू फुल टॉस चेंडू होता, मिड विकेटला खेळला जातोय. अजित पाटील असेल मिड विकेटच्या दिशेने फेकी करेल, फुटबॉल घेतली जाते एक धाव. आणि यावेळेस मित्र षटक क्रमांक देखील समाप्त होतोय. यावेळेस मित्र दुसरं आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील होते 22 धावा. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक
तर 30 षटक घेऊन गोलंदाज अजित पाटील सज्ज असेल. आफ्रिदी या बसमध्ये स्ट्राईकिंग एंडवरती असेल. अकरा चेंडू 11 धावा असं समीकरण असेल. अजित याचा पुढील चेंडू ज्यावर सज्ज असेल. सुरेख फटका. तर जाधव फिटनेसचे ओनर या ठिकाणी जाधव सर दाखल झाले. त्यांचं देखील या ठिकाणी मंचावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आमचं ठरलंय क्रिकेट क्लब मीडिया यांच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र बिग करायचा प्रयत्न असेल. मुरांच्या दिशेने विक्रम असेल. विक्रमच्या माध्यमातून वेगवान पैकी आपण पाहतो नाशिकच्या दिशेने. यावेळेस मात्र निश्चितपणे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस मात्र अखिल याच्या माध्यमातून या 2 धावांनंतर धावसंख्या देखील होते 25 धावा. 25 म्हणजे 25 ही धावसंख्या आपण गुण खात्यामध्ये पाहतोय. अजित याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र बेहिट करायचा प्रयत्न असेल. असफल ठरला. ब्रेक चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज अजित पाटीलच्या माध्यमातून 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 8 धावांची आवश्यकता असेल. अतिशय रंगतदार अशी आपण लढत पाहतोय. गणराज पाटीलवाडी विरुद्ध भैरी जुगाई मुरुगवाडा. आणि यावेळेस मात्र विकेटचा पतन होतोय. याचा बोल्ड ऑफच्या स्वरूपात अखिल माघारी परतेल. कराडबाज आपण पाहतोय. नवीन फलंदाज 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहतोय. 8 धावांची आवश्यकता असेल. याचा पुढील चेंडू डोकेबाज खेळ आपण पाहतोय. अरमाच्या माध्यमातून व्यवस्थित कंप्लीट केली जाते. आणि या षटक क्रमांक समाप्त होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 26 धावा. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक राहतो. सामना जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता असेल. माध्यमातून अखेरचं षटक हाताळलं होते. जबाबदारीचं षटक असेल. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असं समीकरण मैदानावरती स्थिरावतंय.
अरबाज स्ट्राईकला असेल. मैदानाची चौफेर अशी पाहणी केली जाते अरबाजच्या माध्यमातून. अतिशय रंगतदार अशी लढत आपण पाहतोय. गणराज पाटीलवाडी भैरी जोगाई मुरुगवाडा. एक रंगतदार अशी लढत आपण पाहतोय. शिवम गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. पहिला चेंडू यावेळेस मात्र चुकीचा फटका आणि यावेळेस मात्र झेलबादच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय अरबाज याला. सात धावांची आवश्यकता. अरबाजच्या माध्यमातून थोडीशी चौक केली गेली. चुकीचा फटका खेळला गेला आणि झेलबादच्या स्वरूपात बाद झाला होता. मोठं यश निश्चितपणे मिळतंय यावेळेस शिवम याला. तर फरीद दाखल झालाय नवीन बॅटर शिवम. याचा पुढील चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. षटकार. यावेळेस मात्र वाईट चेंडू हाताळला गेला आणि अंतिम फेरीत दाखवणारा मात्र पहिला संघ ठरतोय भैरी जोगाई मुरुगवाडा संघ. तर पुढील सामना असेल महापुरुष मुरुगवाडा. आपला निर्णय कळवा. महापुरुष मुरुगवाडा. महापुरुष